मला कळालं की मी व्हिडिओ करण्याचं मला कुठेतरी फळ भेटतंय। साडी चेंज करायला गेले होते म्हणून स्वामीला घेऊन जायचं होतं, त्यासाठी झोळी बांधली होती। जर का तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल तर ही झोळी तुमच्यासाठी परफेक्ट आहे। फक्त काय करायचं, दोन्ही कड्याला झोळी बांधायची आणि एक ओलं बाळत किंवा कॉटनचा कपडा घेऊन त्याला गुंडाळायचा आणि बाळ 3 तास मस्त झोपतं। खरं सांगते मी घरी येईपर्यंत तो झोपलेला होता। त्यानंतर साडी चेंज करायला गेली आणि तिथे गेल्यावर मला एक माझी मस्त फॉलोअर्स भेटली होती, त्यांना भेटून खूप छान वाटलं आणि त्या बोलल्या की मी तुमचे व्हिडिओ खूप आवडीने बघते असं तसं। मला छान वाटलं त्यांना भेटून, म्हणून त्यांची क्लिप घेतली आणि मी जी कोणती साडी घेतली ती तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। त्यानंतर सासूबाई त्या आल्या होत्या आणि त्या बोलल्या की स्वामीचे डोळे खूपच असे बारीक झालेत, मी नजर काढते। तर नजर काढणं वगैरे काही काहींना विश्वास बसत नाही पण काही काहींना बसतो। मी मावशीला बोलले की तुम्ही करा, मी आहे। तर हे 5 कागद घेतलेत आम्ही, एका चरीमध्ये घ्यायचे, त्याला पेटवायचे, एक मोठी पीठ मळायची परात घ्यायची, त्यात अर्धा ते 1 ग्लास पाणी टाकायचे, 7 वेळा उतरायचं की एकीने जर का उतरत असेल आणि बाळाच्या आईने आणि बाळाने म्हणायचं काय काढिता तर मावशी म्हणून दिष्ट काढता, काय काढिता तर मावशी म्हणाल दिष्ट काढता। 7 वेळा करून ती पालथी केली आणि सगळं पाणी ऍब्झॉर्ब करून घेतलं। सायंटिफिक रिझन आहे, आता काही काही म्हणतील की हवेने उडून घेतं किंवा गॅस धरतंय एक्सेट्रा एक्सेट्रा, काहीही असो, पण ते रिझल्ट आलाय मला। स्वामी लगेच संध्याकाळी थोडा परफेक्ट आणि बरा झालाय, मला खूप छान वाटलं। अंधश्रद्धा असते पण कुठं कुठं ती विसरून पण जावी लागते असं तरी मला वाटतं, आणि त्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करत आहे। आणि गुळ आंब्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा।